असं आहे की आता या गोष्टी देशात साठा काही प्रमाणात जरी असला तरी युद्ध जर अजून भडकलं तर त्याच्यामध्ये प्रश्न तर निर्माण झालेलेच आहेत, नाकारत नाही आपण. इथेनॉलवर आधारित शेगड्या सुद्धा काही ठिकाणी लोक वापरतायत, लाकडाचा पर्याय करतायत, वापर करतायत. तर मूळचा एवढाच आहे की आता की ही परिस्थिती जी आहे ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे, संकट जे आहे ते आंतरराष्ट्रीय संकट आहे. जोपर्यंत युद्ध हे संपत नाही तोपर्यंत आपला आपला प्रयत्न आहे आपला या देशांशी संपर्क साधून आपल्या जो गॅस लागतो, आपल्याला पेट्रोल लागतं, हे सुद्धा आपण आणण्याचा प्रयत्न काही प्रमाणात देशाला परवानगी मिळते. आपला हॉर्मस स्ट्रेट जो आहे तिथून जे आणण्यासंदर्भातली जी काही प्रक्रिया आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले देशाचे पंतप्रधान प्रयत्नशील तिथल्या पंतप्रधानांशी बोलतायत आणि भारतात सप्लाय येतो आहे. पण युद्धाची परिस्थिती काय पुढे होईल याच्यावर बरंचसं अवलंबून राहणार आहे. परंतु लोकांना त्रास होणार नाही एवढी काळजी जेवढी घेणं शक्य तेवढं आपण घेत आहोत. ठीक आहे, तपास होईल नियमाप्रमाणे जी काय कारवाई होईल. पोलिसांनी 10 गुन्हे दाखल झालेले आहेत, रोज लोक पुढे येत आहेत, सत्यता तपासून त्यामध्ये काय कारवाई होईल असं असं आता आरोप करणं भाग वेगळा, सत्यता तपासणं भाग वेगळा. त्यामुळे सत्यता यामध्ये मिळेल त्याप्रमाणे कारवाई होणारच आहे. त्याची केवायसी झालेली नाही. पूर्वी शासन त्यांना सरसकट गॅस देतो. असं आहे की जो आपला खरा कन्झ्युमर आहे त्याला फायदा झाला पाहिजे ना. काही लोकांनी घेऊन ठेवलेले आहेत, कोणी पुण्याला राहायला गेलाय, कोणी मुंबईला राहायला, डेड कनेक्शन दिला म्हणून आपण असे कनेक्शन आहेत. आज गरज कशी आहे, राशनिंगची गरज म्हणजे जो ऍक्च्युअल युजर आहे त्याला मिळालं पाहिजे. कोणतरी भत्ताच घेऊन जाणार, त्याचा काळाबाजार करणार, विक्री करणार, हे होऊ नये पण केवायसी आवश्यक आहे. राज्यसभा खासदारांनी आहेत आल्या होत्या ऑपरेशन होणार तुतारीचे लोक आमच्याकडे. मला माहिती आहे त्यांना माहिती नाही विचार. नांदेड सर्वांसाठी खुलं आहे ना. आपली विमानसेवा सुरू आहे, कोणी येऊ शकतं, कोणी जाऊ शकतं. नांदेडला काहीतरी घेऊन जा असं म्हटलं पाहिजे. जो कोणी पाहुणा येतो बाहेरून त्यांनी नांदेडला यावं, त्यांचं स्वागत आहे, पण जाता नांदेडला काही घेऊन जावं. 39 आमदारांचे फोटो समोर आले. 49 असो किंवा 100 असो किंवा कोणी असो, जे व्हायचं ते होईल ना. त्याला काय मोठी गोष्ट काय होईल, शिक्षा आधी कशी द्यायची, मोठा जाईल ना विषय. आपण देऊ शकतो